आज सिनेटच्या निवडणुकीची मतमोजणी होत आहे। सकाळी 9 पासून या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि आता संध्याकाळपर्यंत निकाल अपेक्षित आहे। खरं तर गेले 2 वर्षांपासून सिनेटची निवडणूक होणार की नाही अशी संपूर्ण ही परिस्थिती होती आणि आता सुद्धा जी मतमोजणी होती आहे याला देखील जेवढा जमेल तेवढा विरोध या सरकारने विद्यापीठाने करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळ्यात आधी त्यांनी या निवडणुकीला 2 वेळा स्थगिती दिलेली, त्यानंतर आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलो, तिकडे आम्हाला दिलासा मिळाला, निवडणूक झाली। त्यानंतर सुद्धा सरकार सुप्रीम कोर्टामध्ये गेलं, सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा सरकारला चपराक बसली, सुप्रीम कोर्टामध्ये चपराक बसून सुद्धा यांचं समाधान झालं नाही। म्हणून काल परत एकदा केवळ निकाल लागावा नाही म्हणजे निकालाची या सरकारला किती भीती आहे हे आपण समजू शकता। काल परत एकदा उच्च न्यायालयामध्ये गेले आणि त्यांनी अशी याचिका केली होती की निकालाला स्थगिती द्यावी, पण ती देखील मागणी त्यांची फेटाळून लावलेली आहे आणि युवा सेनेच्या जी मागणी होती त्याला मान्य केलेलं आहे आणि त्या मागणीनुसारच आज मतमोजणी होते। सगळ्यात आधी रिझर्वेशन कॅटेगरीच्या ज्या 5 जागा आहेत त्याची मतमोजणी होईल, त्यानंतर खुल्या गटाच्या ज्या 5 जागा आहेत ज्याला प्रेफरन्शियल वोटिंग असतं त्याची मतमोजणी होईल। अशी अपेक्षा आहे की दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत ज्या रिझर्वेशनच्या 5 जागा आहेत त्याचा निकाल किंवा त्याच्यात कोण आघाडी घेते हे स्पष्ट होईल आणि नंतर खुल्या गटाची। मतदार कमी झालेला आहे, रजिस्ट्रेशन जास्त होतं, मात्र तरी देखील 13,405च मतदान करणार होते। अशात काय वाटतंय, काय निकाल कसा येऊ शकतो? नाही, खरं म्हणजे निवडणूक गेल्या वर्षी होणार होती तेव्हा 1,20,000 एवढी मतदार नोंदणी झालेली आणि 92,000ची मतदार यादी छापली गेली होती, पण सरकारच्या भीतीपोटी ती संपूर्ण मतदार यादी खारिज करण्यात आली। परत शून्यापासून मतदार नोंदणी झाली, तेव्हा देखील 27,000 पदवीधरांनी या निवडणुकीकरता नोंद घेतलेली आणि असं असून सुद्धा विद्यापीठाने त्यापैकी 14,000 लोकांची नावच उडवून टाकली, केवळ 13,000 लोकांचीच मतदार यादी तयार केली आणि वर्किंग डे असताना सुद्धा मतदारांच्या मनामध्ये उत्साह असल्यामुळे जवळपास 58% मतदान झालं। मला वाटतं साधारणतः 7,500 पदवीधरांनी स्वतःच्या मताची नोंद या निवडणुकीमध्ये केलेली आहे आणि त्यामुळे प्रेफरन्शियल वोटिंग सिस्टीम असल्या कारणानं थोडासा वेळ लागेल पण निकाल येतील। नाही, नक्कीच मला वाटतं खरं म्हणजे ही निवडणूक आधी रविवारी होणार होती, 22 सप्टेंबर रोजी होणार होती आणि निवडणुकीच्या 2 दिवसापूर्वी स्थगिती दिल्यामुळे संपूर्ण याच्यामधलं कन्फ्युजन नक्कीच वाढलं। त्यानंतर ही निवडणूक कोर्टाच्या आदेशान्वये मंगळवारी झाली। आम्हाला कोर्टाचे आभार याकरता मानायचे आहेत की मंगळवारी का असे ना कमीत कमी लोकशाहीमध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत, आमची जी मागणी होती ती मागणी मान्य झाली। त्यामुळे ही जर निवडणूक रविवारी असती तर 100% मतदानाचा टक्का वाढला असता, तरी देखील मला वाटतं 58% म्हणजे काय अगदीच फार कमी मतदान झाले असं नाही, बऱ्यापैकी मतदान झालं। सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सुद्धा एवढंच मतदान होतं, त्यामुळे मतदान बऱ्यापैकी झालेलं आहे आणि त्याचा आता हे जरा मागे गेलं आणि त्यामुळे आता पाहूया निकाल काय लागतात। 2018ची पुनरावृत्ती होईल अपेक्षा आहे नाही, युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी अतिशय चांगलं काम विद्यापीठामध्ये गेले 2 टर्म केलेलं आहे आणि त्याचसोबत आदित्य ठाकरे साहेबांसारखा एक अतिशय चांगला आश्वासक चेहरा हा युवा सेनेला आहे। त्यामुळे मतदार हे आमच्या बाजूने कौल देतील अशी आम्हाला आशा आहे, अपेक्षा आहे, प्रार्थना आहे आणि त्यामुळे आत्ताच किती जागा येतील काय येतील यावर भाष्य करण्यापेक्षा थोडे तास आपण थांबूया, जसे जसे निकाल स्पष्ट होतील त्याची माहिती आम्ही तुम्हाला देत राहू आणि तुम्हाला पण ती मिळेलच। तुम्ही सकाळी म्हटलं की शिंदेची युवासेना इथे मात्र कुठे दिसत नाही, त्यावरून योगेश कदम म्हणतात की आदित्य ठाकरेंनी माझ्यासमोर येऊन लढावं, मी त्यांच्या विरोधात लढायला तयार आहे, माझ्या मतदारसंघात येऊन त्यांनी लढावं। ते काय संबंध आहे या 2 गोष्टींचा? या 2 गोष्टींचा संबंध काय? आजचा विषय हा सिनेटच्या निवडणुकीचा आहे। सिनेटच्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाची युवा सेना लढत नाही आहे ही वस्तुस्थिती आहे। केवळ शिंदे गटाच्या युवा सेनेमुळे गेल्या वर्षीची सिनेटची निवडणूक होऊ शकली नाही। त्या लोकांनी रिटर्न कंप्लेंट केली होती, अभाविपणे रिटर्न कंप्लेंट केली होती, त्यानंतर ती संपूर्ण जी काय आपली मतदार यादी होती ती खारिज करण्यात आली। सगळ्यांना शून्यापासून परत एकदा मतदार नोंदणी करण्याची संधी होती। हे असं असताना सुद्धा शिंदे गटाची युवा सेना ही निवडणूक लढत नाही ही वस्तुस्थिती आहे। मनसेची जी काही विद्यार्थी आघाडी आहे ते लोक निवडणूक लढत नाहीत ही देखील वस्तुस्थिती आहे। त्यामुळे जे निवडणूकच लढत नाहीत अशा आकाश चोप्रांवर आम्ही किती बोलायचं? नाही, वारंवार केलं जात आहे आणि हे सगळं केवळ विद्यापीठाच्या निवडणुकीसाठी नाही, विद्यापीठाच्या प्रशासनाबाबत नाही, ते लोकशाहीकरता घातक आहे। म्हणजे पदवीधर हे स्वतःहून वेळ काढून स्वतःच्या खिशातले पैसे भरून मतदार स्वतःचं नाव नोंदवतात आणि मतदानाच्या काही दिवसाआधी
केवळ सरकार भीतीपोटी निवडणुकांनाच स्थगिती देते. मला वाटतं हे अतिशय भयावह चित्र आहे. जर असं होत राहिलं तर एका सामान्य साध्या मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीमध्ये असं जर व्हायला लागलं आणि जर त्यावर लोक चिडून उठले नाहीत, मला वाटतं उद्या हे मोठ्या मोठ्या निवडणुकांमध्ये सुद्धा असंच करतील. म्हणजे सरकारला जर कळायला लागलं की निवडणूक आपल्या हातातून सुटत चालली आहे, म्हणजे निवडणूकच घेणार नाहीत. त्यामुळे खरंच मनापासून आम्ही माननीय उच्च न्यायालयाचे, सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानू इच्छितो की परत एकदा आपल्या देशाच्या लोकशाहीमध्ये जो काही लोकांचा, नागरिकांचा विश्वास आहे तो त्यांनी सदृढ केलेला आहे, निवडणूक घ्यायला भाग पाडलेला आहे. आणि त्यासोबत त्यांचं दुसरी जी काल सरकारने मागणी केलेली की निकाल लावू नका, ती सुद्धा त्यांनी धुडकावून लावलेली आहे आणि त्यामुळे आज मतमोजणी होते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.